जसं आपण बोलतो तशाच पद्धतीनं आपण लिहिण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे तसंच लिहितो. तर लिखाणाची भाषा वेगळी आहे आणि आपली बोलीभाषा वेगळी आहे. त्यामुळे तो फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग हे केव्हा होईल, तर कुठेतरी तुमचा लिखाणाचा सराव असणं गरजेचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, काही ना काहीतरी तुम्ही थोडंफार लिहिलं पाहिजे. कुणाला कविता करायची आवड असेल, कुणाला डायरी लिहायची आवड असेल तर नक्की लिहा, निश्चितच लिहा. वेळ आहे तुमच्याकडे आता तेवढा भरपूर, आणि म्हणून तुम्ही या गोष्टी घरी बसून करणं गरजेचं आहे. वर्तमानपत्रामध्ये येणारे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आहेत, जे नवीन शब्द आहेत, ते शब्द तुम्ही शोधून काढा ज्यांचे तुम्हाला अर्थ माहिती नाही आहेत. पालक आहेत, तुम्ही पालकांशी चर्चा करू शकता, पालकांना बोलू शकता, विचारू शकता. काही शब्दांचे अर्थ तुम्हाला नाहीच समजले तर तुम्ही माझ्यापर्यंत ते पोचवा, मी नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ समजावून सांगेन. कारण शब्दांचा अर्थ जर तुम्हाला माहिती असेल तर तो शब्द कुठे आणि कशा पद्धतीनं आपल्याला वापरता येईल हे तुम्हाला कळेल. पण हे केव्हा, ज्यावेळेस तुमचं वाचन चांगलं होईल तेव्हा. वाचनाचे सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. ही विरामचिन्ह वगैरे आपण अभ्यासतो, वेगवेगळ्या प्रकारची विरामचिन्ह आहेत. पूर्णविराम आहे, अर्धविराम आहे, स्वल्पविराम आहे, एकेरी अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. आणि वाचताना आपल्याला हे का आपण या विरामचिन्हांचा उपयोग त्या लिखाणामध्ये का केलेला आहे, कशासाठी केलेला आहे, तर आपण कुठं थांबावं, किती वेळ थांबावं या गोष्टीसाठी. कारण वाचन ही सुद्धा एक कला आहे आणि ती कला आत्मसात करणं जास्त गरजेचं आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही शिकत नाही, तुम्ही या गोष्टींचा अभ्यास व्यवस्थित करत नाही, तोपर्यंत ते आपल्याला जमणं शक्य नाही. जमतं, सगळ्या गोष्टी जमतात आपल्याला, सगळं काही जमतं, पण त्याच्यासाठी सराव भरपूर हवा आपल्याला. आणि मराठी विषयाचा मग काही जणांचा विचार असतो की ठीक आहे बाबा, पासिंगपुरते मार्क्स मिळाले बास होतं वगैरे, असे बरेचसे विचार असतात. पण तसा विचार करून चालणार नाही, कारण आपण 10वीची बोर्डाची परीक्षा द्यायला जाणार आहोत. आणि म्हणून तिथं तुमच्या उत्तरांमध्ये किंवा तुम्ही जे निबंध लिहिणार आहात त्या निबंधामध्ये तुम्ही तो कशा पद्धतीने लिहिलेला आहे, तुमचे विचार काय आहेत, वास्तव परिस्थितीमधली उदाहरणं दिलेली आहेत का, या गोष्टींचा विचार नक्कीच केला जातो. निबंध वाचला जात नाही असा गैरसमज असेल तर तो चुकीचा आहे. निबंध वाचला जातो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला व्यवस्थितपणे किंवा पेपर तुम्हाला व्यवस्थित लिहायचा असेल तर या गोष्टी किंवा हे नियम पाळणं आवश्यकच आहे. कारण त्याशिवाय मग आपलं लिखाण सुधारणार नाही, आपलं वाचन सुधारणार नाही. म्हणून आता वेळ भरपूर आहे तुमच्याकडे, तर हा वेळ सत्कारणी लावा. कथा, कादंबऱ्या वाचा, लिखाणाचा सराव करा. जे काही प्रश्न उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत लिहून, ती प्रश्न उत्तरं पुन्हा पुन्हा लिहून काढा, न बघता लिहून काढण्याचा प्रयत्न करा. पाठ्यपुस्तक ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये पडेल तेव्हा ते पाठ्यपुस्तक वाचत असताना पेन्सिल हातात घेऊन बसण्याची सवय लावा. कारण जी उत्तरं तुम्ही लिहिणार आहात त्या उत्तरांमध्ये प्रस्तावना लिहिणं फार गरजेचं आहे, फार आवश्यक बाब आहे ही. आणि म्हणून ती प्रस्तावना म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये लेखकाचं नाव, पाठाचं नाव आणि तो पाठ कोणत्या पुस्तकातून घेतलेला आहे हे उत्तरांमध्ये येणं गरजेचं आहे. भलेही तो प्रश्न 2 मार्कांचा असू दे, पण तिथे प्रस्तावनाही आलीच पाहिजे, हे लिहिणं गरजेचं आहे. वाचन करत असताना सुरुवातीपासून वाचायला सुरुवात करा, लेखकाच्या परिचयापासून वाचायला सुरुवात करा. त्याचं साहित्य काय काय आहे, त्याला कोणकोणत्या प्रकारची पारितोषिकं मिळालेली आहेत, या सगळी माहिती तुम्हाला वरचा कप्पा जो दिलेला असतो किंवा पाठाच्या खाली जी लेखकाची माहिती दिलेली असते त्याच्यामध्ये ते सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात, त्या वाचल्या पाहिजे. कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एका वाक्यातल्या उत्तरांसाठी तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, लेखकाला किती पुरस्कार मिळाले,
कोणता पुरस्कार मिळाला, त्यासाठी आपल्याला तेही वाचणं गरजेचं आहे. पाठ वाचत असताना लक्षपूर्वक अगदी मन एकाग्र करून तो पाठ वाचणं गरजेचं आहे. जितक्या वेळेला तुम्हाला तो वाचता येईल तेवढा तुम्ही तो वाचण्याचा प्रयत्न करा. पेन्सिल घेऊन बसा. ज्या काही गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या वाटत आहेत, जी वाक्य महत्त्वाची वाटत आहेत, त्या वाक्यांच्या खाली पेन्सिलनं सरळ अंडरलाईन करून ठेवायचं. कारण जी एका वाक्यातली उत्तरं तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येतात ती अगदीच पाठाच्या खालची असतात असं नाही. प्रश्न फिरवून विचारला जातो, त्यामुळे आकलन होणं गरजेचं आहे. तो पाठ किंवा तो शब्द तो तुम्हाला आकलन झाला पाहिजे, तो तुम्हाला समजला पाहिजे, तर तुम्ही अशा स्वरूपाची प्रश्न उत्तरं लिहू शकता. एका वाक्यातली उत्तरं तुम्ही लिहू शकता. त्यामुळे वाचन करत असताना नेहमी पेन्सिल हातात घेऊन बसा. जिथे जिथे अडतंय तिथे तिचे सर्कल करून ठेवा. तो शब्द नाही तुम्हाला कळाला तर तुम्ही मला विचारा. आता जसं शक्य होईल तसं मी तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर असे काही शब्द काढून ठेवा ज्याचे तुम्हाला अर्थ माहिती नाही आहे. नक्कीच तुम्ही जी काही शंका मला विचारणार आहात त्या शंकांचं निरसन मी 100% तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्या गोष्टी घडणं, तुमच्याकडून ते घडणं गरजेचं आहे. प्रयत्न फक्त एकट्याने करून उपयोगाचे नाही आहेत. शिक्षकांचे प्रयत्न तर आहेतच, पण त्याचसोबत तुमचे देखील प्रयत्न महत्त्वाचे आहेत. जे काही लिहून दिलेलं आहे वह्या पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. व्यवस्थित वह्या पूर्ण करा, त्या पूर्ण करून ठेवा. कारण जेव्हा तुम्ही याल तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण असणं गरजेचं आहे. कारण तिथून पुढचा वेळ आपल्याला तो कसा जाईल हे तुम्हालाही कळणार नाही आणि आम्हालाही कळणार नाही. त्यामुळे आत्ता जे काही चाललेलं आहे किंवा जे काही आम्ही तुम्हाला देतो ते तुम्ही त्या वह्यांमध्ये उतरवून ठेवणं जास्त गरजेचं आहे, ते लिहिणं जास्त गरजेचं आहे. हे झाले विषयाबद्दल. आता आपली मराठीची प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. मराठीची प्रश्नपत्रिका बोर्डाची त्याचं स्वरूप असं आहे की आपल्याला 4 विभाग आहेत. विभाग अ, विभाग ब, विभाग क आणि विभाग ड. हे 4ही विभाग जे आहेत ते तुम्हाला 20-20 मार्कांचे विभाग आहेत. इक्वल केलेलं आहे. गुणदान प्रत्येक विभागाला 20-20 आहे. विभाग अ मध्ये आपण काय बघणार आहोत तर विभाग अ मध्ये तुम्हाला 10-10 मार्कांचे 2 अनसीन पॅसेज येतात. अपठित गद्य आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्नोत्तरं विचारली जातात. मग त्याच्यामध्ये एका वाक्यातली उत्तरं आहेत, थोडक्यात उत्तरं किंवा 30 ते 40 शब्दात उत्तरं लिहा असाही प्रश्न आहे. पर्याय योग्य पर्याय निवडून लिहा असाही प्रश्न आहे. आणि असे एकंदरीत त्या उतार्यामध्ये तुम्हाला अशा स्वरूपाचे प्रश्न 10 मार्कांचे येतात. असे दोन्ही उतारे तुमचे असतात. आणि अपठित आहे, अनसीन आहे. त्यामुळे हे जे काही मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की वाचन का गरजेचं आहे, का महत्त्वाचं आहे, तर त्याचा मुद्दा इथेही येतोच. कारण हे जे काही अपठित उतारे आहेत किंवा हे जे काही अनसीन पॅसेजेस आहेत, जे बाहेरून आलेले पॅसेज आहेत ते तुमच्या पाठ्यपुस्तकातले नाही आहेत, ते बाहेरून आलेले असतात. आणि त्यामुळे त्यामध्ये येणारे जे शब्द आहेत किंवा त्यामध्ये येणारी जी वाक्य आहेत ती तुम्हाला आकलन झाली पाहिजे आहे, ती तुम्हाला समजली पाहिजे आहे. मग याच्यासाठी तुमचं वाचन चांगलं असणं गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा असा प्रश्न तिथे विचारला जातो, जो 2 मार्कांना तुम्हाला विचारला जातो. एका वाक्यातली उत्तरं आहेत तर ती सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं सोडवता येणं गरजेचं आहे. आणि म्हणून वाचन महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा विभाग आहे विभाग ब. विभाग ब तुम्हाला 20 मार्कांचा आहे. यावेळेस थोडासा बदल केलेला आहे, पण यात आणखी बदल होऊ शकतो. तो कितपत होईल हे आत्ताच सांगू शकत नाही, पण जर झाला तर तो नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. विभाग ब मध्ये हे जे काही तुमचं लेखन कौशल्याचा भाग आहे त्या लेखन कौशल्याच्या भागामध्ये पहिला प्रश्न जो तुमचा आहे तो असतो निबंध लेखनाचा. आणि मग हे निबंध लेखन
तुम्हाला 3 प्रकारचे, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 3 प्रकारचे निबंध तुम्हाला येतात आणि हे 3च प्रकारचे निबंध तुम्हाला येतात. या 3 प्रकारच्या निबंधांपैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा असतो. मग आता या निबंधामध्ये तुम्हाला प्रस्तावना गरजेची आहे, तुम्हाला विषय विवेचन करणं महत्त्वाचं आहे. हे मुद्दे मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत याआधी, आणि त्या मुद्द्यांना अनुसरून तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे. विषयाला अनुसरून तुम्हाला तिथे उदाहरणं देता आली पाहिजे. वैचारिक स्वरूपाचे निबंध असतील तर तशा स्वरूपाची उदाहरणं तुम्हाला तिथे लिहिता येणं गरजेचं आहे. आणि मग त्याचा शेवट, जशी आकर्षक सुरुवात करतो तसाच आकर्षक शेवटसुद्धा निबंधाचा असणं गरजेचं आहे. छान सुविचार तुम्हाला लिहिता आले पाहिजे, सुभाषितं तुम्हाला लिहिता आली पाहिजे आहेत, कारण त्यानं वाचकाच्या मनावरती चांगला परिणाम होत असतो. जो वाचतो, तुमचा पेपर ज्यावेळेस हातात घेतला जातो चेकिंगसाठी, निबंध लेखन जर सुरुवातीला मुलाने लिहिलं असेल आणि सुरुवातच इतकी आकर्षक आणि सुंदर असेल तर तो पुढेही वाचावासा वाटतो, तो पुढेही वाचला जातो. आणि मग निबंधामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स नक्कीच मिळू शकतात. कशासाठी? तर ही जी काही सुभाषितं तुम्ही मांडलेली आहेत किंवा ही जी काही करंट सिच्युएशनबद्दलची उदाहरणं तुम्ही दिलेली आहेत, या गोष्टी कुठेतरी विचारात घेतल्या जातात की विद्यार्थ्याचं आकलन झालेलं आहे. बऱ्याचदा असं होतं की विषयाचा अर्थच समजत नाही. निबंधाचा जो विषय दिलेला आहे त्या विषयाचा अर्थ समजत नाही, आणि तो समजत नसल्यामुळे पूर्ण निबंध तो चुकीचा जातो. आणि विषयच जर समजला नाही तर त्या निबंधाला मार्क्स दिले जात नाहीत, हेही ध्यानात घ्या. आणि म्हणून तो विषय तुम्हाला आकलन होणं आणि त्या विषयाला अनुसरून लिखाण करणं, या गोष्टी अत्यंत गरजेच्या आणि महत्त्वाच्या आहेत. याचसाठी वाचनावरती भर दिला पाहिजे. निबंध लेखनाचा भाग जसा येणार आहे पुढे, तसं मी तुम्हाला निबंध समजावून सांगणार आहेच की कशा पद्धतीनं ते लिहिले गेले पाहिजे आहे. मला वाटतं मी मागच्या वर्षीही तुम्हाला ते समजावून सांगितलेलं होतं, याही वर्षी मी तुम्हाला समजावून सांगणार आहेच. त्यानंतरचा भाग आहे, हा निबंधाचा विषय जो आहे तो 8 मार्कांचा आहे. त्यानंतर तुम्हाला कथालेखन दिलं जातं. कथालेखनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. लेखन कौशल्यातला तोही महत्त्वाचा भाग आहे. कारण तुम्ही कथा कशा पद्धतीने लिहिता, कारण कथा परिणामकारक असली पाहिजे, त्याचं सुरुवात आकर्षक असली पाहिजे आणि शेवटसुद्धा तितकाच महत्त्वाचा असला पाहिजे आहे. त्याचबरोबर त्याची भाषासुद्धा तितकीच व्यवस्थित असणं गरजेचं आहे. योग्य त्या विरामचिन्हांचा वापर त्या कथालेखनामध्ये करणं गरजेचं आहे. या गोष्टी आल्या की 7 पैकी 6, 6.5 मार्क्स मिळायला काहीच हरकत नाही. कारण कथालेखनामध्ये शीर्षकाला मार्क्स असतात आणि तात्पर्याला मार्क्स असतात. बऱ्याचदा मुलं कथालेखनामध्ये शीर्षकच लिहित नाही. चित्रपट पाहायला जाता तुम्ही केव्हा? त्या चित्रपटाचं नाव वाचून तुम्ही जाता, चित्रपटाचं नाव तुम्ही वाचता, बरोबर की नाही? आणि नंतर तुम्ही तो चित्रपट पाहायला जाता. मग पाहायला गेल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावरती तो पाहून आल्यानंतर मग तुम्ही तो चांगला आहे की वाईट आहे हे ठरवता, बरोबर ना? पण पाहायला जाता कशामुळे? तर आकर्षक असणारं नाव, ते जास्त महत्त्वाचं आहे. टायटल देणं गरजेचं आहे. टायटल जे अतिशय योग्य त्या विषयाला अनुसरून, कारण तुम्हाला मुद्दे तर दिलेले असतात, त्या मुद्द्यांना घेऊन तुमची कथा तुम्ही विस्तारली पाहिजे. मग ती तुम्ही कशा पद्धतीनं विस्तारता तेही तिथं पाहिलं जातं. कथालेखनातल्या या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून कथालेखनाला 7 मार्क्स आहेत तुम्हाला. आणि संपूर्ण कथा झाल्यानंतर शेवटी जे तात्पर्य, मॉरल ऑफ द स्टोरी जे आहे ते येणंसुद्धा गरजेचं आहे. कारण त्यातून तुम्ही काय शिकलात हेही तिथे मेन्शन करणं गरजेचं असतं, कारण त्याला 1-1 मार्क दिलेला आहे बोर्डने. त्यामुळे त्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. हा झाला 7 मार्काचा कथालेखनाचा प्रश्न. आणि त्यानंतर जो येतो
तो प्रश्न आहे पत्रलेखनाचा. पत्रलेखन दोनच तुम्हाला पत्रलेखन आहेत, दोन प्रकारचे पत्रलेखन आहेत. एक आहे औपचारिक पत्रलेखन आणि औपचारिकच पत्रलेखन आहेत तुम्हाला दोन्ही. त्यातलं एक आहे तक्रारपत्र आणि दुसरं आहे मागणी पत्र. या दोनच स्वरूपाची पत्र तुम्हाला येतात आणि त्यामुळे त्याचा अभ्यास अतिशय व्यवस्थित करणं गरजेचं आहे. नवीन पद्धतीप्रमाणे आपण जे उजव्या हाताला पत्ता लिहित होतो तसं न करता, जसं आता तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये जो डाव्या बाजूला पत्ता लिहिता, तर तसाच फॉर्मॅट आपला आहे आणि तो फॉर्मॅट मला वाटतं मी तुम्हाला दिलेला आहे लिहून, आणि त्या फॉर्मॅटप्रमाणेच तुम्हाला ते लिहिता येणं गरजेचं आहे. मोजकी आणि व्यावहारिक योग्य ती भाषा पत्रलेखनामध्ये असणं गरजेचं आहे. तुमचा विषय मोजक्या भाषेमध्ये तुम्हाला मांडता येणं गरजेचं आहे. हे पत्रलेखनाचं वैशिष्ट्य. या पत्रलेखनामध्ये तुम्हाला या गोष्टी लिहिणं करणं गरजेचं आहे. पत्रलेखनामध्ये पत्ता महत्त्वाचा आहे, दिनांक महत्त्वाचे आहे, त्यानंतर विषय महत्त्वाचा आहे, मायना महत्त्वाचा आहे आणि त्या विषयाला अनुसरून तुम्ही कसा आणि मोजक्या भाषेमध्ये तो विषय तुम्ही परिणामकारक कसा मांडलेला आहे हे पाहिलं जातं. आणि पत्रलेखनाच्या शेवटी तुम्ही त्याचा शेवट कसा केलेला आहे, तुमचा विश्वासू किंवा एक सुजाण नागरिक वगैरे जे काही आहे त्या विषयाला अनुसरून तुम्ही जे लिहिणार आहात तेही जास्त महत्त्वाचं असतं. आणि त्यानंतर जे शेवटी तुम्ही पत्राच्या खाली तिकीट काढणार आहात ते तिकीटसुद्धा महत्त्वाचं असतं, प्रति आणि प्रेषक याचं. हे झालं तुमचा विभाग ब. विभाग क जो तुमचा आहे तो पूर्ण तुमचा व्याकरणाचा भाग आहे. त्या व्याकरणाच्या भागामध्ये तुम्हाला शब्दांच्या जाती आहेत. 8 ज्या शब्दांच्या जाती आहेत, विकारी आणि अविकारी अशा 8 शब्दांच्या जाती आहेत. त्याच्यावरती तुम्हाला 4 मार्कांचा प्रश्न असतो. त्याचबरोबर काळ ओळखा आणि काळ परिवर्तन करा किंवा काळ बदला असे दोन्ही प्रकार तुम्हाला तिथे येतात. वाक्यरूपांतराचा भाग आहे, वाक्यरूपांतर आहे. त्यानंतर लिंग, वचन, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द असं एकंदरीत मिळून तुम्हाला व्याकरणाचा भाग आहे तो 20 मार्कांचा भाग आहे. आणि शेवटी विभाग ड जो आहे तोही 20 मार्कांचा आहे. आणि त्या विभाग ड मध्ये सुद्धा तुम्हाला सुरुवातीला पाठ, त्यानंतर कविता आणि त्यानंतर तुम्हाला स्थूल वाचनाचा 2च मार्कांचा प्रश्न येतो. असं एकंदरीत 20 मार्कांचा तुमचा विभाग ड आहे. त्याच्यामध्ये प्रश्न जो आहे पहिला तो योग्य पर्याय निवडून लिहा, तो 3 मार्कांचा प्रश्न असतो. एका वाक्यातली उत्तरं लिहा, तो 3 मार्कांचा प्रश्न असतो. आणि 30 ते 40 शब्दात उत्तरे लिहा असा तुम्हाला 4 मार्कांचा प्रश्न असतो. 2 प्रश्न तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात आणि ते 4 मार्कांना असतं. त्यानंतर कविता अगदी सेम जसं गद्यात आहे तसंच पद्यात देखील तशाच स्वरूपाचे प्रश्न असतात की योग्य पर्याय निवडून लिहा, एका वाक्यातली उत्तरं लिहा आणि त्यानंतर जो भाग आहे तो कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा, तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. मग त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रस्तावना लिहिणं ही गरजेची आहे, हे गरजेचंच आहे. ज्या ज्या ठिकाणी मोठे प्रश्न तुम्हाला आहेत 30 ते 40 मार्कांचे त्या ठिकाणी तुम्हाला प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर 2च मार्कांचा प्रश्न आहे तो स्थूल वाचनाचा. स्थूल वाचनाला सुद्धा तुम्हाला 2च पाठ आहेत आणि त्या 2 पाठांपैकीच तुम्हाला 2च मार्कांना प्रश्न येतो. एक असतो त्याच्यामध्ये पर्याय आणि एका वाक्यातली उत्तरे. त्या 2पैकी कोणताही एक तुम्हाला सोडवायचा असतो. असा 2 मार्कांचा प्रश्न असतो. हा झाला एकंदरीत तुमचा सगळा पेपर पॅटर्न. मग हे पेपर तुम्ही सोडवत असताना अतिशय शांत चित्ताने आणि व्यवस्थितपणे सोडवणं गरजेचं असतं. छान सुटसुटीत आणि व्यवस्थित पेपर लिहायचा. सुटसुटीत लिहायचं याचा अर्थ असा नाही आहे की तो रिकामा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे. तुमचं पेपर प्रेझेंटेशनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.
विभाग तुम्ही कुठलाही आधी सोडवू शकता, पण तो पूर्ण सोडवणं गरजेचं आहे. कारण विभाग ड मधला ईचा प्रश्न जो आहे, तो ईचा प्रश्न तुम्ही अगदी शेवटच्या पानावरती लिहिलेला असेल तर ते चुकीचं आहे. विभाग ड मधले जे काही प्रश्न आहेत, जे काही चार प्रश्न असू देत, 5 प्रश्न असू देत, 6 प्रश्न असू देत, ते सगळेच्या सगळे एकाखाली एक येणं गरजेचं आहे. ते जास्त महत्त्वाचं आहे. असा व्यवस्थितपणे एक विभाग एका वेळेस तुम्ही व्यवस्थित सोडवायचा आहे. आणि प्रत्येक वेळी तुम्ही पट्टी पेन्सिल घेऊन, अगदी पट्टीचा वापर तुम्हाला नाहीच करता आला तर ते पेन्सिलने सुद्धा तुम्ही लेखकाचं नाव अंडरलाईन करू शकता, पाठाचं नाव अंडरलाईन करा, पाठ कुठल्या पुस्तकातून घेतलेला आहे ते अंडरलाईन करा. ते महत्त्वाचं आहे. योग्य पर्याय लिहित असताना तिथे फक्त पर्याय न लिहिता ते पूर्ण वाक्य उत्तरपत्रिकेमध्ये येणं गरजेचं आहे. तेही जास्त महत्त्वाचं आहे. आता तुमचा नेहमीचाच प्रश्न असतो की 80 मार्काचा पेपर आम्हाला वेळ कमी पडतो. मग हे वेळ कमी पडतो असं जे तुमचं वाक्य आहे, हे का होतं, हे का निर्माण होतं वाक्य? कारण आपला तिथंपर्यंत सराव झालेला नसतो, अभ्यास झालेला नसतो. आपला जास्त वेळ आपण घालवतो कुठे, तर निबंध लेखनामध्ये आणि कथा लेखनामध्ये. म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला वाचन करा, वेगवेगळ्या स्वरूपाचं वाचन करा हे मी तुम्हाला का सांगते, तर याचसाठी. कारण तुमचं जेवढं वाचन जास्त असेल, जितकं तुम्ही वाचणार आहात तितकंच चांगल्या पद्धतीनं आणि तितकंच भरभर आणि तितकंच व्यवस्थित तुम्हाला निबंध लिहिता येणार आहे, तुम्हाला कथेचा विस्तार करता येणार आहे. कारण तिथं तुम्ही जर विचार करण्यामध्ये वेळ घालवला तर नक्कीच तुम्हाला पेपर लिहिण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. वेळ तुम्हाला पुरत नाही. त्या वेळेचं नियोजन तुमचं असणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न किती वेळामध्ये सोडवता आला पाहिजे आहे, दुसरा प्रश्न किती वेळामध्ये सोडवता आला पाहिजे आहे, हे टाईम लिमिट ठरवणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार जर आपला सराव झाला, आपण प्रश्नपत्रिका सोडवून घेणारच आहोत, त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे की कोणता प्रश्न किती वेळामध्ये तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे आहे. आणि शेवटचे 10 मिनिटे तरी तुम्हाला पेपर किमान डोळ्याखालून तरी घालता आला पाहिजे आहे. एवढा वेळ तुम्ही नक्कीच देणं गरजेचं आहे. हे एकंदरीत मी तुम्हाला सगळ्याच बाजूंनी मराठीचा अभ्यास कसा केला पाहिजे आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण वाचन तुमचं जितकं जास्त असेल तितकं तुमचे विचार वाढणार आहेत, तुमच्याकडचं शब्द भांडार वाढणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला निबंध लेखन करताना किंवा कथा लेखन करताना अडचण निर्माण होणार नाही. आणि त्यासाठी तशी सवय लावून घ्या की वेगवेगळ्या प्रकारचे विषय तुम्हाला हाताळता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे. उदाहरणार्थ एक उदाहरण तुम्हाला मी सांगते की मी डॉक्टर झालो तर हा जो निबंधाचा विषय आहे याच्यामध्ये बऱ्याचदा मुलं ही गल्लत करतात की डॉक्टरांची संपूर्ण माहिती लिहून काढतात की डॉक्टर कसे आहे, डॉक्टर काय करतात किंवा काय. लिहिलं पाहिजे पण ते कितपत. पहिला पॅरेग्राफ त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे की डॉक्टरांचं महत्त्व तुम्ही लिहिलेलं आहे, प्रस्तावनेमध्ये तुम्ही लिहिलेलं आहे, एखादं सुभाषित तुम्ही त्याच्या संदर्भातलं टाकलेलं आहे, एखादं छानसं वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. अशी सुरुवात लिहून तुम्ही डॉक्टरांचं महत्त्व त्याच्यामध्ये लिहू शकता. आणि त्यानंतर मी डॉक्टर झालो तर काय करणार आहे, तो तरचा प्रश्न आहे. तर तुम्ही काय करणार आहात, तर मी लोकांची सेवा करेन असं भविष्यकाळामध्ये लिहिणं गरजेचं आहे तिथे. आणि त्यामुळे जर तुम्ही तिथे माहिती लिहित बसलात तर मात्र तुमचे मार्क्स तिथं कट केले जातात. कारण तुम्हाला विषयाचंच आकलन झालेलं नाही असं तिथे गृहीत धरलं जातं आणि मग तुमचे मार्क्स तिथे कट होतात. त्यामुळे तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी आपण परत ज्या वेळेस भेटणार आहोत त्यावेळेस मी पुन्हा तुम्हाला हेच सांगणार आहे. पुन्हा तुम्हाला कारण सतत या गोष्टींची तुम्हाला जाणीव करून देणं गरजेचं राहणार आहे. कारण आमच्या दृष्टीनं तुम्ही मुलंसुद्धा तितकीच महत्त्वाची आहात. प्रत्येक मुलाचा स्कोर चांगला झाला पाहिजे. मराठी विषयामध्ये सुद्धा तितकाच चांगला झाला पाहिजे. मॅथ्ससाठी तर तुम्ही सराव करताच, सायन्ससाठी सराव करता, पण मराठीचा सुद्धा तितकाच सराव होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आज तुम्हाला
विषयाबद्दलची मी तुम्हाला थोडी माहिती सांगितलेली आहे. नक्कीच तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवा. मी नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करेन. पुन्हा परत आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये आपण येणार आहोत. धन्यवाद.